रान कविता म्हणजे साधी गोट नाही भाऊ. रान कविता म्हणजे साधी गोट नाही. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं हे माहीत असूनही जीव जडावा लागतो रानावर. हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकून शेवटी कडे कपारीमंदीही डोकावून पाहावं लागतं. पाऊस पाण्यात आणि वादळ वाऱ्यात अख्खं खोपाटच उडून गेल्यावर मुसळधार पाऊस खेळवावा लागतो अंगावर. आणि मग उन्हाळ्यात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर काम करत असताना आग ओकणाऱ्या सूर्याकडे उघडी पाठ करून खड्डे खोदावे लागतात. तेव्हा अंगात जिरवलेला अख्खा पावसाळा घामाच्या धारांनी बहेर पडू लागतो. याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन. याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन. इथं पंच इंद्रियांची पंचमहाभूतांबरोबर टक्कर व्हावी लागते. तेव्हा कुठं एखादी रान कविता जन्माला येते. तेव्हा कुठं एखादी रान कविता जन्माला येते. एखादी रान कविता जन्माला येते. 10,000 एकर जमीन, तिथलं माळ मैदान, डोंगर, टेकडी, ओढा आणि त्यांच्यावर खेळणारी मोकळी हवा आणि आतलं पाणी, या सगळ्यांसहित ती जमीन एक माणसाने विकत घेतली. आता तिथं सिमेंटच्या भक्कम कंपाऊंडचं बांधकाम चालू आहे. त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बहेर पडायचं. बाकीच्यांना तोडून कापून मुळासहित उचकटून बहेर फेकलं जाईल. त्या टेकडीचे राय तुकडे करून ओढ्यात गाडले जातील. त्या झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या तोंडी सिमेंटचे तोबरे देऊन त्याची वळवळ कायमची बंद केली जाईल. काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीत चिनून ठार मारलं जाईल. आणि शेवटी काळ्या आईच्या माथ्यावरून बुलडोजर फिरवून बळीराजाला पुन्हा एकदा पाताळी धाडलं जाईल. कंपाऊंडच्या आत सारी जमीन सिमेंटची होईल. अरे पण एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अधिक भूगोल विकत कसा काय घेऊ शकतो? नाही म्हणजे असं कंच्या शास्त्रात लिहिलंय. असं करा, सगळ्या शास्त्रांनी एकत्र या. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, ही सगळ्या प्रकारची धर्मशास्त्र, त्याचप्रमाणे ही सामाजिक शास्त्र, तसेच ही IT, बायटी, पॉलिटेक्निकी, फार्मसी वगैरे या मॉडर्न पोरींला बोलवून घ्या. सगळ्यांनी शांत डोक्यानं नीट बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळा. एवढा भूगोल सांभाळा दादा हो. नाही ते सत्तेचे मनोरे ढासळू द्या, निर्देशांक कोसळू द्या, शेअर बाजार गडगडू द्या, कुणाकडे पैसा जास्त झाला असेल तर तोही सोडू द्या, पण एवढा भूगोल सांभाळा. अरे ही बाकीची सगळी शास्त्र माणसानं या मातीवर पाय ठेवूनच माणसासाठी तयार केलीत. ती बिघडली तर सुधरवता येतील, दुसरी 100 शोधून काढता येतील, पण निसर्गानं सजीवांसाठी बनवलेला हा भूगोल जर बिघडला ना दादा हो, तर इथं माणूसच शिल्लक राहायचा नाही. इथं माणूसच शिल्लक राहायचा नाही. इथं माणूसच शिल्लक. पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, त्याच्या नादी लागुनिया अख्ख्या रानात पांगली. डोंगराव भाळली, रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, अन चाईचा मोहर गळामंदी गळसर. आहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं 3 केसात माळली. डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, पोर माळावर खेळली अन वाऱ्या संग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला भाळाला, पान साबरीच बोंड
खाल लाल झालं तोंड आहो हसता हसता मऊ गवताव लोळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटान चाली अंगत नेटान ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तवा गडगी पळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली तिचं मन डोंगरात तिला दिलं शहरात आता गच्चीवर जाते दूर डोंगर न्याहाळते त्याचा आठव येऊन येतो हुंदका दाटून त्याला हात जोडताना दोन असवे ढाळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली डोंगराव भाळली